वस्तुस्थिती अशी आहे की वाघांचे मृत्यू झाले ही गोष्ट खरी आहे। आता याच्यामध्ये राज्यात 30 डिसेंबर 2024 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विविध घटनांमध्ये 12 वाघांचा मृत्यू झाला। 5 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे। 4 वाघांचा मृत्यू हा अपघातात झालेला आहे। तर 3 वाघांचा मृत्यू हा अन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिकल वायरमध्ये वाघच अडकले आणि त्या ठिकाणी वाघांना मृत्यू आलेला आहे। 2023 मध्ये 52 वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाला होता। 24 मध्ये मृत्यूचे प्रमाण घटून 36 वाघांचा मृत्यू झाला होता। आणि या वर्षी हे जे वाघ मुवमेंट करतात आणि त्यांचा अपघाताने मृत्यू होतो त्याचं कारण असं की 2006 मध्ये आपल्या राज्यामध्ये 103 वाघ होते। 2010 मध्ये 169 वाघ झाले। 2014 मध्ये 190 वाघ झाले। 2018 मध्ये 312 वाघ झाले आणि 2022 मध्ये वाघांची संख्या 444 पर्यंत पोहोचली। केंद्र सरकारच्या एकूण निर्देशानुसार वाघांची जनगणना प्रत्येक 4 वर्षांनी होते। आता पुढील वर्षी 2026 ला ती संख्या मोजली जाईल आणि त्याच्यामध्ये किती आणखी वाघ वाढले हे आपल्या निदर्शनास येईल। आता या बाबतीमध्ये आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मी देतो। तर मध्यंतरी असं देखील निदर्शनास आलं होतं की पर्यटनाच्या नावाखाली जे वाघांचे जे आपले वास्तव्य होतं तिथे देखील पर्यटन केलं जातं आणि त्यावरून उच्च न्यायालयाने देखील ताशेरे उडले होते। तर त्या संदर्भात काही आपण नवीन नियमावली करणार आहोत? नाही, बाब अशी की उच्च न्यायालयाकडे काही लोकांनी तक्रार केली, काही ठिकाणी एकूण त्याची फिल्म उच्च न्यायालयाला दाखवण्यात आली आणि उच्च न्यायालयाने सुमोटो त्याच्यावर निर्णय घेतला आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ॲफिडेव्हिट दाखल करायला लावलं। परंतु वस्तुस्थिती अशी होती की त्या ठिकाणी ज्या लोकांना म्हणजे आपण पर्यटक तिथे गेले असताना एकाएकी कुठेतरी अशी डुक्कर वगैरे प्राण्याची अशी आहट म्हणजे त्याला साधारणपणे हालचाल झाल्यानंतर वाघीण लगेच रिॲक्ट झाली आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की बाबा काहीतरी वाघिणीला त्या ठिकाणी कोंडले गेलेले आहे, तिला अडवलं गेलेलं आहे। परंतु ते खरं नव्हतं। माननीय न्यायालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाऊन ही वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणली की अशा प्रकारची कुठल्या पर्यटकांना खास दर्शन घडवण्याकरता वाघांचा मार्ग अडवला, त्यांच्या बछड्यांचा मार्ग अडवला, ही वस्तुस्थिती नव्हती। ती तसं दिसलं ही गोष्ट खरी आहे, परंतु कोणा स्पेशल पर्यटकांकरता अशा प्रकारची तरतूद केली ही बाब खरी नव्हती। तुम्ही दादा आता वाघांच्या मृत्यूबद्दलची आकडेवारी मांडली, मात्र मृत्यू जर वाढू नये तर कोर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात। तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि होमचे काही अधिकारी यांची काही तुम्ही संयुक्त बैठकीमध्ये वेगळे निर्देश देणार आहात का? बाब अशी आहे की आपण जर लक्षात गेलं तर 2006 साली 103 वाघ होते आणि आज ती संख्या 444 झालेली आहे। म्हणजे जवळजवळ 4 पटीने ती संख्या वाढलेली आहे। आता वन विभागाच्या मागण्यांकरता वित्तमंत्री अजितदादांच्याकडे आम्ही चर्चा करण्यासाठी गेलो असताना हा विषय निघालाच। तर त्यावेळेला मी सूचना केलेल्या खात्याला
की जगामध्ये जे विकसित देश आहेत त्यामध्ये खाजगी प्राणालय आहेत, प्राणी संग्रहालय आहेत. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये जामनगरला रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्राण्यांची, वन्य प्राण्यांची त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि ते प्राणी संग्रहालयच आहे. त्याच धर्तीवर हे आता हे वाढलेले वाघ किंवा बिबटे, म्हणजे खाजगीरित्या मला त्या जुन्नरच्या लोकांनी सांगितले, जुन्नर तालुक्यामध्ये साधारण 250 बिबटे आहेत. बिबट्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, ऊस लागवड झाल्यानंतर ऊसाचा आधार घेता घेता त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारचा अधिवास मिळाला आणि त्या शेतामध्ये काम करताना शेवटी मजुराला वणवं लागतं. वणवं झाल्यानंतर त्या बिबट्याला असं वाटतं शिकार आहे आणि अशा प्रकारचे त्या लोकांना हल्ले व्हायला लागलेत. आता बाब अशी मधल्या काळामध्ये चंद्रपूरला एक याच बाबतीमध्ये म्हणजे प्राण्यांचा माणसांवर हल्ले आणि माणसाने प्राण्यांची केलेली शिकार, अशा दोन्ही बाबतीमध्ये परिसंवाद त्या ठिकाणी घडला. तर त्यामध्ये दिल्लीचे काही अधिकारी आले होते, काही मध्य प्रदेशचे आले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्व केडरचे अधिकारी होते. त्या ठिकाणी मी एक सूचना केली. मी त्या ठिकाणी नमूद करताना असं म्हटलं की मी ठाणे जिल्ह्यातल्या, ठाणे तालुक्यातला ठाणे बेलापूर बेल्ट म्हणजे पट्टी ही पूर्वीचं त्या ठिकाणी माझं वास्तव्य. त्या ठिकाणी त्या 15 मैलाचा जो डोंगर आहे बेलापूर पासून खारीगाव पर्यंत, एकेकाली आम्हाला सांगितलं तिथे पट्टेरी वाघ पण होते, बिबटे तर होते, अजून सुद्धा बिबटे आहेत. परंतु त्या कालखंडात म्हणजे जसं ब्रिटिशांचा उल्लेख आपण केला तर ब्रिटिशांनी आपल्यावर जुलमाचं राज्य केलं. ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळू दिलेलं नाही, हे त्यांचा वाईटपणा सोडला तर ब्रिटिशांनी चांगल्या काही गोष्टी केल्या होत्या, ह्या पण आपल्याला मान्य करायला लागतील. ब्रिटिश कालखंडामध्ये निर्माण झालेल्या इमारती, उदाहरणार्थ आपले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हायकोर्ट, ह्या ज्या अशा काही इमारती, मुंबई महानगरपालिकेची इमारत, या ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती किंवा ब्रिटिशांनी बांधलेल्या ब्रिजेस, पूल अजून सुद्धा अस्तित्वात आहेत. तर त्या कालखंडामध्ये मी ज्याला लहान असताना जंगलामध्ये आम्ही ज्याला फिरायला जायचो त्यावेळेला माझ्या निदर्शनात एक बाब आली की त्या डोंगरांमध्ये रायवल आंब्याची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये, त्या ठिकाणी बोरांची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये, जांभलीची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये, विविध प्रकार ज्याला तेंदूपत्ता म्हणजे टेंभुर्णीची झाडं मोठ्या प्रमाणात, करवंदाची झाडं, अशा प्रकारची शाकाहारी प्राण्यांना जे खाद्य आहे अशा खाद्याची उपलब्धता त्यावेळेला होती कोर एरियामध्ये. त्याच्यामुळे ते शाकाहारी प्राण्यांची प्रजनन व्हायचं, त्यांना सशक्तपणा यायचा आणि मग मांसाहारी प्राण्यांची खाद्याची व्यवस्था आपापच व्हायची. म्हणजे शेवटी जंगलातले काही प्राणी म्हणजे ससे, हरण, त्या ठिकाणी असलेले भेकड, हे असे जे प्राणी आहेत हे प्राणी मांसाहारी प्राण्यांचं खाद्य आहे. कोर एरियामध्ये त्या ठिकाणी त्यांना फळं खाण्याकरता म्हणजे शाकाहारी प्राणी जायचे आणि ते बळदंड झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून यांची भूक भागायची. आम्ही कधी ऐकलेलं नाही की बा आता त्या साधारण आमच्या बेल्टमध्ये 27 गावामध्ये गावाच्या भोवताली सुद्धा झाडं भरपूर होती, परंतु झाडा ते डोंगरातला बिबट्या आलाय आणि त्याने कधी माणसाला मारलंय असं कधी ऐकलेलं नाही, कारण त्या ठिकाणी त्याची सोय व्हायची. मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की भविष्य काळामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश या ठिकाणी आता आपल्या नर्सऱ्यांमधून
पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यामध्ये बहाडोली नावाचं एक गाव आहे. तो परिसर, त्या इथले जांभल हे वर्ल्ड क्लास जांभलाची ती प्रजाती आहे. मी सांगितले का लाखोच्या संख्येनं जांभलाची रोपं तयार करा. विदर्भातल्या आपल्या रेंजमध्ये, आपल्या डिव्हिजनमध्ये अशा प्रकारची झाडं लावा की ती पिकलेली जांभळं त्या शाकाहारी प्राण्यांना ती खाद्य म्हणून उपयोग होईल. रायवल आंबे लावा. त्या ठिकाणी पूर्वी तर आता म्हणजे आता पूर्वी इतक्या दर्जाची जांभळं नव्हती, परंतु आता आपल्याकडे संशोधन झालंय. अशा उत्कृष्ट प्रकारची अतिशय स्वादिष्ट जांभळं आहेत. तर माणसंच जर त्या ठिकाणी एवढी आनंदी बघतात तर पशूंना जर ते मिळालं तर पशु निश्चितपणे आनंदी होतील. त्या ठिकाणी रायवल आंबे, आता रायवलच कशाला, सगळ्या प्रकारच्या आंब्याची कलमं करून त्या ठिकाणी विविध नोडमध्ये लावा. FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांचं एक ध्येय आहे की व्यापारीकरण, म्हणजे सागाची झाडं लावणं. केंद्र सरकारच्या एकूण प्रमाणात त्याने दिलेल्या प्रमाणामध्ये त्यांची उंची, त्यांची झाडाचं त्याला आपण म्हणजे बुंदा जितका मोठा झाल्यानंतर ते कापून व्यापार करायचे. मी स्पष्ट सांगितलेलं नुसतं झाडं लावणं आणि कापणं हा एवढाच FDCMचा व्यापार असता कामा नये. किंवा जनरल फॉरेस्टमध्ये सुद्धा फणस, पूर्वी फणस दोनच प्रकारचे होते, एक पिवळा फणस आणि पांढरा फणस. आता फणसाचे प्रकार 7 आलेले आहेत. निळा गर असलेला फणस आहे, लाल गर असलेला फणस आहे, तांबडा असलेला फणस आहे. अशा प्रकारची फणसाची झाडं पण लावा जेणेकरून कोर एरियामध्ये त्यांना खाद्य कोणाला शाकाहारी न मिळाला पाहिजे आणि शाकाहारी प्राण्यांची वाढ झाल्यानंतर तेच खाद्य मांसाहारींचं होईल. म्हणजे कोर एरियाच्या बाहेर वाघ किंवा बिबटे हे बाहेर येणार नाहीत. अशा प्रकारची या वर्षी लागवड नर्सऱ्यांमध्ये करायला सांगितलेले. किंबहुना माननीय आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना त्यांनी वन खात्याला सुचवलं होतं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अद्ययावत नर्सरी निर्माण करा. त्यात नर्सरी आम्ही तयार करणारच आहोत, परंतु त्याचबरोबर ज्या एक्झिस्टिंग ज्या नर्सरी आहेत त्या नर्सऱ्यांमधून उदाहरणार्थ सिंधी हे ज्याला आपण निराचं उत्पादन, ते त्याच्या जी फळं आहेत ती सुकल्यानंतर खजुरासारखी त्याचा वापर होतो. काही आदिवासी ज्या गोरगरिबांना त्याचा वापर करता येईल. ताडाची झाडं मी सांगितली ती मोठ्या प्रमाणामध्ये लावा आणि प्रत्येक ठिकाणी फळं झाडे ही प्रत्येक वनामध्ये लागलीच पाहिजेत, जेणेकरून जे शाकाहारी प्राणी त्या ठिकाणी पोचले गेले पाहिजेत. आणि माझा दावा आहे की साधारणपणे 4-5 वर्षानंतर अशा प्रकारची जर आपण हे, कारण आताच्या भाडोलीची जांभळं सुद्धा ही कलम केलेली रोपं आहेत. त्या ठिकाणी फणसाची रोपं सुद्धा तिथे म्हणजे ती पण रोपं 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याला फणस लागतो. ॲपल बेर दुसऱ्या वर्षी त्याला फळं लागतात. अशा प्रकारची जर फळांची लागवड केली गेली विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशामध्ये, तर आताचा जो डिस्प्यूट होतो प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये तो डिस्प्यूट कमी व्हायला हे कारण होऊ शकेल असं माझं मत आहे. विचारतो की ज्या प्रकारे आता मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी समतोल विकासाबाबत चर्चा केलेली होती, त्याप्रमाणे विजन आखलं जसं सांगितलं होतं, तर समतोल वनीकरणासंदर्भात काही वन विभागाची काही विजन आहे का, शब्द आराखड्यामध्ये समावेश केला आहे का? कारण आपण पाहतोय असमतोल प्रचंड वाढलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की शहरी भागामधून विशेषतः झाडांची कत्तल करण्याची परवानगी मिळते विविध प्रकल्पांसाठी, मात्र त्या झाडांचं पुनर्रोपण आहे किंवा जे नव्याने झाडं लावतात ती वेगळ्या भागात लावली जातात. परिणामी शहरी भागातील उष्णता प्रचंड वाढत आहे. तर या दोघांचा कसं काय तुम्ही ताळमेळ साधणार? हे बघा, शहरातली झाडं ही ट्री अथॉरिटी, वृक्ष प्राधिकरण हे त्या महानगरपालिकेचं एक असतं. त्यांच्याकडे त्यांनी परवानगी मागितल्यानंतर त्यांचं जे वृक्ष प्राधिकरण जी अथॉरिटी आहे ती त्या ठिकाणी परवानगी देते. परवानगी देताना काही झाडं छाटावी लागतात, काही त्याच्या बदल्यामध्ये अन्य झाडं लावायला. शक्यतो झाड तोडणं हा शब्द नाही, झाड ट्रान्सफर करणं, म्हणजे एका ठिकाणी असलेलं झाड दुसरीकडे त्याला
लावण्याकरता नेणं हा शब्द प्रचलित आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या जर गोष्टी करताना मी मागच्या टर्ममध्ये म्हणजे 95ला मी या वन खात्याचा मंत्री होतो, वन पर्यावरण. त्यावेळेला आपल्या देशातील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये असलेले ज्ञानेश्वर मोले, तुम्ही नाव ऐकलं असेल, ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत. त्यावेळेला ते हायकमिशनर होते आपल्या जपानमध्ये. त्यावेळेला जपानमध्ये त्यांनी सुमोटोमो कॉर्पोरेशन बरोबर माझी एक बैठक त्या ठिकाणी घडून आणली होती. त्याला सुमोटोमो कॉर्पोरेशनच्या जनरल मॅनेजर बरोबर मी बैठक केल्यानंतर मी प्रस्ताव असा दिला होता की FDCM म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याबरोबर सुमोटोमो कॉर्पोरेशननी करार करावा आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्या बॅरन ज्याला आपण ओसाड जमिनी आहेत, फॉरेस्ट जिथे झाडं नाहीत, त्या ठिकाणी त्या घटकांनी त्या जागेचा वापर करून 4-5 गोष्टी कराव्यात. ज्याच्यामध्ये माझ्या मनात असं होतं की कोकणामध्ये त्या लोकांनी याला रिजनल फ्रुट्स आणि सीजनल फ्रुट्स, कोकण रिजनचं फ्रुट्स म्हणजे आंबा. आता आंब्यामध्ये आता नवीन लागवडीची पद्धत बदलली, अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे 8x8च्या अंतरामध्ये आंब्याचं झाड लागलं. पूर्वी साधारणपणे 1 गुंठ्याला 1 झाड लागलं जायचं. तर कोकणामध्ये त्याने अशा मोठ्या म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट त्यांची, मशिनरी त्यांची, मॅनेजमेंट त्यांची, लेबर आपले ट्रेन केलेले आणि त्याचबरोबर निव्वळ नफ्यामध्ये FDCMला 51% प्रॉफिट मिळावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मी घेतली होती. म्हणजे त्या आंब्यापासून मँगो पल्प करावा, त्याची कॅनिंग म्हणजे आपण जसं कोका कोला, पेप्सी वगैरे तसे अशा प्रकारच्या पत्र्याच्या डब्यामध्ये त्याचं उत्पादन पॅकिंग करावं आणि लोकल मार्केटमध्ये आणि एक्सपोर्ट सुद्धा करावा असा प्रस्ताव होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ग्रेप ज्यूस बनवता आला असता फॉरेस्टच्या जागेवर लागवड करून. प्रोमोग्रेनेट म्हणजे आपले डाळिंबाचं सुद्धा त्या ठिकाणी ज्यूस करता आला असता. मराठवाड्यामध्ये मोसंबीचं ज्यूस करता आलं असतं आणि विदर्भामध्ये संत्र्याचं ज्यूस आणि उर्वरित जागेमध्ये बांबूची लागवड करून. आता बल्लारपूर पेपर मिल ही चंद्रपूरमधली ब्रिटिश कालखंडामध्ये एस्टॅब्लिश झालेली मिल आहे आणि पेपर पल्प त्याच्यातून निर्माण होतो. आपला पेपरचा लगदा. आजच्या स्टेजला मलेशिया हा एशियामधला मोठ्या प्रमाणामध्ये लगदा निर्माण करणारा देश आहे. अजून सुद्धा मी मिलिंद म्हैसकर जी आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांना सांगितलेले की मी त्यावेळेला जो प्रस्ताव दिला होता सुमोटोमो कॉर्पोरेशनला तो शोधा. सुमोटोमो कॉर्पोरेशन सारख्या अनेक कितीतरी कॉर्पोरेशन आहेत. त्यावेळेला 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा त्यांचा इरादा होता. तर अशा प्रकारची जर त्या ठिकाणी त्यावेळेला जर घडलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकल लोकांना रोजगार पण मिळाला असता. समजा कोकणामध्ये आंबे लावले असते, मोसंबीची झाडं, संत्र्याची झाडं, तर एकूण हिरवा आच्छादन सुद्धा वाढलं असतं. अजून सुद्धा तो माझा विचार मी सोडलेला नाही. मी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर याविषयी चर्चा केलेली आहे. म्हणजे फॉरेस्ट फक्त म्हणजे आजच्या क्षणाला टोटल जमिनीच्या 21% फॉरेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. तो केंद्र सरकारच्या थंब रूल प्रमाणे तो 30% व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता ह्या 21% सामाजिक वनीकरण सुद्धा आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावलेली झाडं पण आहेत. आता मी सुचवलेलं आहे की जसं आपलं समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा आणि त्याच्या सेंटरला त्या ठिकाणी झाडं लावण्याकरता समृद्धी महामार्गाच्या म्हणजे MSRDCकडे परवानगी मागून उलट समृद्धी महामार्गाच्या त्या अथॉरिटीकडून फॉरेस्टला पैसे मिळतील त्याकरता लागवडी करता. आणि हायवेजच्या बाजूला सुद्धा जिथे ते हायवेज निर्माण होतील त्या ठिकाणी सुद्धा झाडं लावावी अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. एकूणच वन खात्याशी माझं
जुनंच नातं असल्या कारणाने आपल्या माहिती करता सांगतो, मी वनमंत्री झालो 95ला, परंतु 88ला मी घेतलेल्या जागेमध्ये 2000 म्हणजे 1992 सालीच मी 10,000 आंब्याची झाडं लावली होती आणि आता ती संख्या साधारणपणे सर्व झाडांची मिळून 50,000 झाडं झालेली आहेत. म्हणजे ते वनमंत्री होण्याच्या किंवा आमदार होण्याच्या अगोदर झाडाला म्हणजे आपल्याला तो एक वनाच्या बरोबर किंवा वृक्षाबरोबर आपलं प्रेम होतं म्हणून आपण केलेलं आहे ते. बोला सर, एक वेगळा प्रश्न होता मला. मंत्रालयातील दालनं असतील किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्त्या असतील अधिकाऱ्यांच्या अद्याप झालेल्या नाहीत. बऱ्याच हे बघा मी तुम्हाला कधी कॉन्ट्रोवर्सीमध्ये गणेश नाईक दिसलाय तुम्हाला का? मी माननीय पक्षाकडे आमदारकी पण मागितली, फक्त अर्ज केला होता, म्हणजे पण त्यासाठी कोणाला स्पेशल भेटायला गेलो नव्हतो. मी मंत्रीपद मला द्या याकरता मी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला भेटायला गेलो नव्हतो. मला खातं कुठलं द्या याच्याकरता मी कुठल्याही पक्षाच्या असू दे ना, पालकमंत्री पद शेवटी जे पक्ष आपल्याला जबाबदारी देईल, माननीय मुख्यमंत्री ती जबाबदारी देतील, खातं देतील, पालक आपण त्या गोष्टी समरस व्हावं आणि काम करावं. आता ह्या दुसरे जे प्रश्न आपले आहेत दालनं वगैरे, कृपया मी त्याच्यापासून विड्रॉ. तुमच्या कामावर काही अजिबात नाही, अजिबात परिणाम होणार नाही. ऐकून घ्या, कालच 26 जानेवारी मी पालघरला आम्ही प्रजासत्ताक दिना झेंड्याला वंदन केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं लोकांशी कॉन्टॅक्ट केला. आता या 5 तारखेला तिथे DPC आहे आणि भविष्यकालामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वसई तालुका, जव्हार तालुका, डहाणू, मोखाडा, विक्रमगड, पालघर या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार भरून जनतेशी जवळीक निर्माण करायचा प्रयत्न करणार आहे. मला काही अडचण नाही. पालघरचा विषय आला म्हणून पालघरमध्ये जागतिक दर्जाचं वाढवण बंदर होतंय, तर त्या संदर्भात तुम्ही आढावा बैठक घेणार आहात? लवकरच त्याची आढावा बैठक होणार आहे आणि मी पालघरच्या वाढवण बंदराचे जे जनरल मॅनेजर त्यांना ते मला भेटले होते ज्या वेळेला आपल्या प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्याकरता मी गेलो असताना. मी त्यांना सांगितले की या ज्या लोकांच्या परिसरात हे बंदर होणार आहे त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे करणार त्याची मला एक तुम्ही माहिती द्या. म्हणजे त्यांना नोकऱ्या, त्यांचं शैक्षणिक बाबतीमध्ये, आरोग्य बाबतीमध्ये, त्यांची घरं दारं, त्यांची संस्कृती की कुठल्याही ठिकाणी बदल घडतो त्यावेळेला त्या घडणाऱ्या बदलाबरोबर त्यांची मानसिकता जर आपण तयार नाही केली तर ते लोक कन्फ्यूज असतात आणि मग आलेला तो जमिनीचा पैसा कुठे वापरावा, कसा वापरावा याचं अज्ञान असल्या कारणानं सुरुवातीला बेधुंदपणे पैसा वापरला जातो आणि पैसा संपल्यानंतर मग परिस्थिती फार भयान होते. मी निश्चितपणे वाढवण बंदर तर व्हायलाच पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते बंदर आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या बंदराच्या अनुषंगानं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती केलेली आहे की जशी ही मुंबई, दुसरी नवी मुंबई, तिसरी मुंबई कुठे पेनमध्ये आहे आणि चौथी मुंबई ही वाढवण बंदराच्या परिसरामध्ये आहे. तिथे एअरपोर्ट करण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना विनंती केली आणि ती पण सकारात्मक भूमिका मोदी साहेबांनी घेतलेली आहे. म्हणजे त्या परिसराचा आणि त्या जिल्ह्याचा विकास होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. गणेश नाईक जी, एक चीज हिंदी में महाराष्ट्र के भीतर बाघों की मौत का जो मामला है वो लगातार कई सारे ऐसे केसेस देखे गए. आप एज अ वन मंत्री क्या क्या चीजें आपने देखी और किस तरीके से ऑब्जर्वेशन किया और क्या इंस्ट्रक्शंस दिए? नहीं, देखिए बात ऐसी, मैंने मराठी में कहते टाइम में बोला कि 2006 में 103 वाघ थे, आज के तारीख में 444 है. अभी ये संख्या तो बढ़ने वाली है. वन की जो एरिया उतनी रही, अभी उनमें झगड़ा हो रहा है. उनका जो इलाका डिमार्केट करने में वो लोग आपस में झगड़ रहे हैं, उसके वजह से भी कई बाघ मर रहे हैं. अभी इसलिए और बड़ा इलाका जंगल का करके मैंने तो आज सुझाव दिया है कि प्राइवेट प्राणी संग्रहालय
प्राइवेट प्राणी संग्रह, जैसे रिलायंस के संचालक आनंद अंबानी जी ने जामनगर में बहुत बड़े पैमाने पे वहाँ पे प्राणी संग्रहालय का निर्माण किया है और वो वर्ल्ड क्लास है। विकसित देशों में ऐसे ढंग के प्राइवेट प्राणी संग्रहालय हैं कि अभी इतनी संख्या हो रही है, तो उसके लिए नसबंदी का भी प्रस्ताव यानी लेपर्ड के लिए हम लोगों ने केंद्र सरकार के पास भेजा है। उसी दिशा में बाघों का भी नसबंदी का प्रस्ताव रखेंगे, वहां से सैंक्शन होने के बाद में उसमें भी तब्दीली हो जाएगी। लेकिन सर जनवरी सिर्फ एक मंथ में 8 टाइगर्स की डेथ हुई 8, इस चीज को आप कैसे देखते हैं और क्या करें? नहीं मैडम, आपको मैंने कहा कि 5 जो बाघ है उनको नेचुरल डेथ हुआ है, उसके लिए मतलब कोई, और 4 बाघों का अपघात यानी हाईवे से ट्रेन से टकरा के, गाड़ी से टक्कर के, ट्रेन से टक्कर के 4 बाघों की मृत्यु हुई है। और 3 बाघ ऐसे कि कई किसान लोगों ने अपने खेत में आने वाले सुअर को प्रिवेंट करने के लिए इलेक्ट्रिक का वायर ही लगाया था, और वो सुअर को उसके लिए वो ट्रैप लगाया और उसमें बाघ फंस गया और वो जल गया। ऐसे कारण से हत्या हुई है। आखिर फिर भी हम लोग का भी, जैसे मैंने बोला कि प्राइवेट प्राणी संग्रहालय निर्माण करके ये संख्या को थोड़ा जिसका जो थिकने जो संख्या है वो कम करे। उसके साथ में जंगल में ही उनके कोर एरिया में उनको उनके खाद्य मिले, उसके लिए भी चर्चा चालू है। नसबंदी के बारे में भी मैंने कहा, अभी जो लेपर्ड के लिए हमने प्रस्ताव तो सेंटर को भेजा है, अभी वही कतार में बाघों के लिए भी नसबंदी का प्रस्ताव हम लोग रखने वाले हैं। एक चीज आपने मराठी में बोलते हुए बताया कि क्योंकि वहाँ पर जो उनको शाकाहारी जो जानवर हैं वो नहीं मिल पाते, और जिसके कारण वो कोर्ट से निकल करके और शहरी इलाके में या दूसरे भागों में जाते हैं, तो वहाँ के लिए आपने कहा कि लाखों की संख्या में नर्सरी डेवलप करने के लिए, और उस पर क्या योजना है? नहीं, देखिए आखिर में रान फल और रान भाजी, ये हमारा मराठी में एक वर्ड है। यदि वो शाकाहारी प्राणियों को जंगल के कोर इलाके में फल उपलब्ध होंगे तो उनकी संख्या भी बढ़ेगी, वो मजबूत भी बनेंगे, और वो जो बढ़ेंगे वही खाद्य किसका है? ये मांसाहारी के लोगों का है। तो वहां के वहां कोर एरिया में मिलेगा तो बाहर वो आने वाले नहीं है। ये ऐसा एक अंदाज है, शायद उसमें से 50% तो प्रॉब्लेम सॉल्व हो सकता है। वाघांच्या आता तुम्ही नसबंदी संदर्भात हिंदीमध्ये बोलत होते, अशा प्रकारची तरतूद आहे का? एकूणच वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे आणि नसबंदी सारखा हे बघा नाही, तुम्ही बोलताना ही भाषा बरोबर आहे की राष्ट्रीय प्राणी, माणूस सुद्धा मूल्यवान प्राणी आहे, पण माणसाची पण नसबंदी केली जाते की नाही? का नाही केली जाते? इट्स अ नीड ऑफ द सिच्युएशन, ही कालाची गरज आहे। उद्याला जर जमीन तेवढीच राहणार, जंगल जर तेवढंच राहणार असेल तर त्या जंगलामध्ये वाघ आणि त्याला बिबटे आपण म्हणतो हे जर वाढले तर ह्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारला विनंती केलेली आहे, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला। तिथून ज्याला अंतिम निर्णय येईल त्याला तो प्रश्न होईल। पण एनटीसीए संदर्भात काही या संदर्भात तुमचा पत्रव्यवहार वगैरे झाला आहे का? या संदर्भात काही बोलणं झालं आहे कोणाशी? एनटीसीए, नॅशनल टायगर कन्झर्वेशन। नाही, ऐकून घ्या ना, त्या बाबतीमध्ये लेपर्डच्या बाबतीमध्ये प्रस्ताव राज्य शासना केंद्र सरकारकडे गेलेला आहे, आणि गरज पडली तर केंद्र सरकारच्या वनमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक लावून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। नाही, अजून वाघां पाठवलेला नाही। आजच अजितदादांच्याकडे ज्याला वन खात्याच्या अनुषंगानं बजेटच्या विषयी प्रस्ताव ठेवण्याकरता आम्ही गेलो असताना अजितदादांनी हा विषय काढला की आता वाघ मरतात वगैरे वगैरे, तर त्यावेळेला आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः सांगितलं की संख्या इतकी झालेली आहे की ह्या संख्येला नियंत्रणात आणण्याकरता अनेक उपाययोजना कराव्या लागतील, त्यामध्ये वाघांची सुद्धा नसबंदी करावी की काय याविषयी प्रस्ताव पाठवला जाईल। तो स्वीकारला गेला तर पुढची प्रक्रिया होईल। ओके, नमस्ते।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.